आषाढीची आली एकादशी, विठ्ठल नामाचा गजर झाला. योगाच्या त्या पवित्र वाटेवर भक्तीचा साज खुलून आला. रूपाली मडम पुढे उभ्या, डोळ्यात स्वप्न मनात ध्यास. प्रत्येकीच्या अंग काठीला दिला त्यांनी योग्य अभ्यास. कुणी उंच कुणी ठेंगणी, कुणाचे शरीर वेगळे, प्रत्येकीच्या क्षमतेनुसार आसनांचे रंग आगळे. जमत नव्हते एखादे आसन, मॅडम कधी रागवायच्या. पुन्हा पुन्हा सराव करून आमच्याकडून करून घ्यायच्या. त्या रागातही माया होती, यशाचाच होता ध्यास. घामाच्या त्या प्रत्येक थेंबात दडला होता विश्वास. शोभा होती फारच संथ, प्रत्येक स्टेप जपून घ्यायची. प्राजक्ताची लिझिमची उडी वार वार चुकत जायची. भार्गवी सुचिता वाकळण्यात थोड्या मागे पडायच्या. वर्षा टाळी घेत मागे येताना सर्वजणी अडखळायच्या. कविता, चंद्रकला, स्मिता, ज्योती फुगडीत गुंतायच्या. हसत पुन्हा उठून नव्या जोमाने सराव करायच्या. संध्याला पर्वतासनं काही सहज कधी जमायचे नाही. त्याच्या चिंतेने तिच्या चेहऱ्यावर हास्यही टिकायचे नाही. मॅडम तिचा आत्मविश्वास असा काही जागवायच्या. हळूहळू त्या पर्वतासनालाही तिच्याकडून जिंकवायच्या. वैष्णवी रोज उशिरा यायची, तरी उत्साह कमी नव्हता. वैशाली नवी स्टेप सुचवायची, तिचा विचारही छान होता. प्रियांका आणि दीपाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलायचे. काहीही झाले तरी त्यांचे मन कधी न डळमळायचे. जान्हवी, दीप्ती, निधी, वरदा यांची साथ प्रत्यक्षणी. त्यांच्या प्रेमळ मदतीमुळे वाढली उमेद मनोमनी. रिशामची चिमुकली, लुडबुडतीची न्यारी, आमची नक्कल करताना दिसे योगिनी गोजिरी. तिची तिनी रागस आसने पाहून हसू आवरेना. कौतुकाच्या ताक्षणांना शब्दच काही पुरेना. रस्त्यावरती गप्पा रंगला, वेळ कसा निघून जायचा. चला आता प्रिशा म्हणताच अशा सगळ्यांचा फुटायचा. आमच्या मॅडम विठ्ठल बनून योगातून भक्ती खुलवायच्या. वेगवेगळ्या त्या आसनांनी पांडुरंगालाच साकारायच्या. सराव झाला की चहाची, सगळ्यांना चोढा गायची. अमृत तुल्यच्या गरम चहात मित्री आणखी खुलायची. पावसात छत्री धरून सारे गप्पांचे रंग उधळायचे. हसत खेळत दिवस आमचे नकळत सुंदर व्हाय.
याचे एकदा वैष्णवीचा टाळ तिथेच राहून गेला होता. दुकानातील त्या ताईनी जपून परत दिला होता. रोज नवे किस्से घडायचे, रोज नव्या कथा आठवतात आताही आम्हाला चहा पिता पिता. कहनेऱ्या मागे मुरली भाऊ शांतपणे सारे टिपत होते. एकमेव पुरुष असूनही आमच्यात सहज मिसळत होते. संकोच न बाळगता त्यांनी प्रत्येक क्षण जपून घेतला. त्यांच्या सुंदर चित्रीकरणाने व्हिडिओ अधिकच फुलवला. शेवटच्या त्या सरावदिनी व्हिडिओ सुंदर झाला. हॉलमध्ये रंगरली पार्टी, आनंद साजरा केला. वैष्णवीने आणली भेळ, शोभाने बिस्किटे दिली. पिविताने चहा मागवला, प्राजक्ताने पाणीपुरी खिलवली. अडथळे कितीही आले तरी पाऊल कधी थांबले नाही. मेहनतीच्या त्या ट्रक कषणाने यशाची वाट सोडली नाही. व्हिडिओ झाला अप्रतिम जेव्हा डोळ्यात आनंद दाटला. सर्वांच्या त्या चेहऱ्यावर साधनेचा प्रकाश फुलला. रूपाली रमतींच्या गणाला शब्द कधी पुरणार नाहीत. योग शिकवताना आयुष्याचे संदर थर बसणार नोहीत. हसणीचे कारोद मारत विठ्ठल मागे पण गेला. नेहमत मैत्री श्रद्धा साधन जगरात साध देऊन गेला. नेहमत मैत्री श्रद्धा साधन यांच्या खरा प्रसाद देऊ गेला.